नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगण आयोजित आरोग्याची कॅप्सूल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आरोग्याची कॅप्सूल ज्या भागात आपल्यासोबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत डॉक्टर उज्ज्वला दळवी आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर सतीश नाईक. डॉक्टर उज्ज्वला दळवी या पूर्वाश्रमीच्या रेगे. त्यांचं शालेय शिक्षण मुंबईत झालं. इंजॉर्ज या शाळेत त्या शिकल्यात आणि वैशिष्ट्य त्यांचं सांगायचं म्हणजे की शालेय शिक्षणातला एक महत्त्वाचा त्यांनी मिळवलेली एक अचीवमेंट म्हणजे SSCला असताना त्या मुंबईत मुलींमध्ये त्यांचा पहिला क्रमांक आला होता आणि 12वीत असताना सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला होता. म्हणजे शालेय जीवनापासूनच अतिशय विलक्षण अशी बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती त्यांच्यामध्ये होती. ती अर्थातच पुढील उच्च शिक्षणामध्ये परावर्तित झाली. सेट GS मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS केलं आणि MD या 2 पदव्या संपादन केल्या. देशी परदेशी वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. त्या काही काळ मुंबईच्या PD हिंदुजा रुग्णालयात कन्सल्टंट होत्या आणि DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकशास्त्राच्या विभाग प्रमुख देखील होत्या. डॉक्टर दळवी यांची 2 पुस्तकं प्रकाशित जी झाली ग्रंथालीतर्फे ती म्हणजे सोन्याच्या धुराचे ठसके हे सौदी अरेबियातील पावशतकी अनुभव सांगणारं त्यांचं पुस्तक की जे अतिशय लोकप्रिय झालं होतं. त्याचबरोबर त्यांचं एक महत्त्वाचं दुसरं पुस्तक म्हणजे जेनेटिक्स कशाशी खातात. ज्यांना जेनेटिक्सबद्दल काहीही माहिती नाही आहे अशा लोकांना जेनेटिक्स म्हणजे काय हे समजावून सांगणारं असं हे पुस्तक. त्याचबरोबर नुकतंच त्यांचं प्रकाशित झालेलं एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे आरोग्याचे डोही की ज्या पुस्तकांमधून त्यांनी विविध आजारांविषयी आरोग्यविषयक प्रश्नांविषयी अतिशय सुंदर संवाद शैलीमध्ये वाचकांना माहिती दिलेली आहे. त्या अनेक वर्ष लेखन करत आहेत. मग रुची आहे, सकाळ आहे, लोकप्रभा आहे, लोकमत, वयम, लोकसत्ता या नियतकालिकांमधून त्यांनी वर्षभराची सदरं लिहिलेली आहेत. ते देखील लेखन त्यांचं विविध प्रकारचं लेखन आहे. लघुकथा, कविता, ललित लेख, शास्त्रीय माहितीपूर्ण लेख, प्रवास वर्णनं अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत लेखन केलेलं आहे. उत्तर अमेरिकेतल्या रंगदीप आणि एकता या नियतकालिकांमधून देखील त्यांचं लेखन त्यांचे लेख आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. मी ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये डॉक्टर उज्ज्वला दळवी यांचं मनापासून स्वागत करते आणि ग्रंथालीचे विश्वस्त श्रीधर पाटील यांना विनंती करते की त्यांनी इथे डॉक्टर उज्ज्वला दळवी यांचं इथे स्वागत करावं. आज ग्रंथाली प्रतिभांगण या वास्तूमध्ये श्रोतृवर्गामध्ये प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉक्टर बाळ फोंडके सर उपस्थित आहेत. मी आमचे ग्रंथालीचे सुदेश इंगलासपूरकर सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं इथे स्वागत करावं. धन्यवाद सर. या पुढील मुलाखतीची सूत्र मी सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सतीश नाईक यांच्याकडे सुपूर्द करत आहे. नमस्कार. आरोग्याची कॅप्सूलच्या नव्या पर्वामध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. अर्थात आज माझ्यासाठी खूप चांगल्या गोष्टी इथे घडत आहेत. एक म्हणजे ज्यांनी मला इन्स्पायर केलं मराठीमध्ये कुठेतरी जे शास्त्र आहे ते मांडण्यासाठी ते डॉक्टर बाळ फोंडके इथं आलेले आहेत. धन्यवाद. तुम्ही मला इन्स्पायर केलं आहे हे लिहा याच्यासाठी, म्हणून तुमचा पण खूप धन्यवाद मागतो. आणि दुसरं, मी किती चांगलं बोलतोय किंवा किती बरोबर बोलतोय हे सांगण्यासाठी माझे वर्गमित्र 2 जण इथे आलेले आहेत, त्यांचंही धन्यवाद. मी हल्लीच लोकसत्तामध्ये नियमितपणे, मॅडम तुमचं सदर येत होतं अतिशय साध्या शब्दात, म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर त्याच्यामध्ये मला एखाद्या कीर्तनकाराचा रसाळपणा असायचा, आईचा गोष्टीवेल्हाळपणा म्हणजे आजीचा गोष्टीवेल्हाळपणा असायचा, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानाचा अचूकपणा पण असायचा. हे थोडंसं कठीण आहे नाही का? आपण जेव्हा अगळपगळ किंवा वेगळ्या पद्धतीत लिहितो तेवढं थोडं तरी काहीतरी जे गरज नसते अशा पण गोष्टी येतात आणि
थोडंसं चुकीच्या दिशेनं पण जाऊ शकतं. तर ह्या त्रिवेणी संगम तुम्ही केलात, जी कधीतरी सुरुवात झाली असेल नाही का? तर ती कशी कधी सुरुवात झाली इथपासून सुरू करूया, की तुम्हाला पहिल्यांदा हे आवड कशी निर्माण झाली आणि त्याच्यानंतर एक एक कारण आता मी आत्ताच सांगितलं की कीर्तनकाराचा रसाळपणा आहे, त्यामुळे तुम्हालाच जास्त बोलायला द्यायला पाहिजे. लेखनाची सुरुवात तशी लहानपणापासूनच झालेली होती. म्हणजे अगदी घरात पुस्तकं असायची. मला लहानपणी फार वाईट दमा होता. म्हणजे मी डॉक्टर झाल्यानंतर तो दमा कह्यात आला. तो घाबर पण तोपर्यंत बऱ्याच रात्री आडवं झोपता येत नव्हतं. त्यामुळे आणि वडिलांनी भोवती पुस्तकं ठेवली होती, तऱ्हेतऱ्हेची पुस्तकं ठेवलेली होती. तेव्हा रात्री मला त्या पुस्तकांनी सोबत केली. बरंच वाचन झालं. म्हणजे अगदी पहिलीच्या वर्षी माझ्याकडे ट्रंक भरून पुस्तकं वाचून झालेली होती. त्याच्यातच कावेरी कर्वेंचं एक ते वर्कबुक टाईप अशी पुस्तकं 3 होती माझ्याकडे. त्याच्यात त्यांनी शब्दांचे खेळ केले होते आणि ती अजूनही कावेरी कर्वे आणि म्हणून तसं शब्दांचे खेळ ते लक्षात राहिलेले आहेत. खरंच सुंदर लिहिलेली पुस्तकं होती. तेव्हापासून शब्दांची खेळायची सवय लागली. मग घरात सुद्धा शिक्षकी वातावरण होतं. प्रभा मावशी माझी, तिने मला र म्हणायला शिकवला. तो मला म्हणता येत नव्हता. बाकी सगळे म्हण ग म्हणून रागावत होते. तिने मला, मी अगदीच लहान होते, पायात पकडून उभी केली आणि आपल्या दाताच्या मागे इथे आणि माझ्या तोंडात बोट घालून, इथे तुझी जीभ लागायला पाहिजे. आता काय येतं तर ल आला. आता थोडी गॅप सोड आणि म्हण. आणि तो र उमटला. म्हणजे र शिकवला तिने जो, तो मला र आलाच, तेव्हापासून सहजच आला. पण तिने काय शिकवलं, ते नेमकं कसं शिकवायचं, हा पहिला धडा तो आयुष्यातला होता. तर तेव्हापासून कसं शिकवतात हे बघणं मला तेव्हापासूनच सुरू झालं. पुस्तकं वाचत होते आणि आई आंघोळ घालताना तिला पुस्तकाची गोष्ट सांगायची. तशी शेक्सपियरच्या ॲज यू लाईक इट जी सांगत होते मी, ती माझ्याकडे ती बारकी शेक्सपियरची नाट्यकथानकं होती. ती म्हणाली, नुकतंच केळफुलाची भाजी झाली होती. ती म्हणाली, ते चार म्हणतो आम्ही कोकणीत, चिवट भाग जो असतो त्याला, चार काढून टाक आणि सुटसुटीत सांग. वाव, किती छान विचार. तर तेव्हा मला ते चार काढून टाकणं आणि सुटसुटीत सांगणं जमायला लागलं. मग पंडित महादेव शास्त्री जोशींच्या कथा ज्या आवडल्या त्या मी माझ्या शब्दात पुन्हा सुटसुटीत लिहून काढल्या. असा तो काही दिवस छंद चालला. मग निबंध लेखन असं सुरू झालं. पिंटो व्हिला या शाळेत आल्यावर माझं फारच कौतुक झालं, अति कौतुक झालं. त्यांनी वार्षिक समारंभांना माझ्या कवितांच्या वरती प्रार्थना वगैरे बसवून, बाईंनी चाली लावल्या, मुलींनी गायल्या त्या कविता. त्यामुळे लेखनाला प्रोत्साहन मिळालं. डोक्यात गेलं नाही, कारण मैत्रिणी बरोबर होत्या, हे चुकलं तुझं, हे बरोबर तुझं म्हणणाऱ्या मैत्रिणी होत्या. पण निबंध लेखन वेगवेगळं, त्याच्यात गेले ते दिवस हा निबंधाचा विषय होता. आणि मी सुरुवात केली होती, अगो शकूच्या जन्मावर्षी 1 रुपयाला 40 नारळ मिळत होते. त्याचं बाईंनी कौतुक केलं आणि ते लक्षात राहिलं की अशी सुरुवात केली की लोकांना आवडतं. असे बारीक बारीक धडे मला त्या शाळेने दिले. नंतर शाळेची वाट नावाचं ग.वी. अकोलकरांनी भाषांतरित केलेलं, भाषांतरित हा अपमान आहे तिथे, पुस्तक
वाचलं, अतिशय आवडलं. म्हणजे माझ्या स्वप्नात देखील मी त्याच पुस्तकात जगत होते. आणि नंतर मी टॉम ब्राऊन स्कूल डेज, ज्याच्यावरून ते पुस्तक त्यांनी लिहिलं होतं, ते वाचलं. आणि तेव्हा चार काढून टाक ग म्हणजे काय ते बरोबर कळलं. ते पुस्तक गवी अकोलकरांनी मराठी मुलांना कळेल असं त्या पुस्तकातली सगळी चार काढून टाकून बरोबर आमच्यासाठी लिहिलं होतं. कसं लिहायचं, असं लिहायचं. क्या बात आहे. आणि त्याच्याही आधी भारा भागवत किंवा उषा आपटे त्यांनी 3 शिलेदार म्हणून 3 मस्केटियर्स, मिलडी ही खलनायिका त्याच्यातली राज्य करते त्या मूळ पुस्तकावर. ती मिलडी त्या 3 शिलेदारमध्ये ओझरती कुठेतरी येऊन जाते आणि तरी ते पुस्तक थरारक राहतं मुलांना. म्हणजे लिहिण्याची कला तिची कमाल वाटली मला त्या पुस्तकात. साधी पुस्तकं, त्यांचा फारसा गाजावाजाही झाला नाही, पण त्यांच्यातून मी शिकले. मग विज्ञान घेतलं. खरं म्हणजे इंग्लिशची प्रोफेसर मी व्हावं असं माझ्या वडिलांच्या मनात होतं, पण तो दमा जो होता त्याच्यामुळे डॉक्टर व्हायचं असं आईचा हट्ट होता. म्हणून विज्ञानाच्या बाजूला आले. आणि पहिल्या वर्षी गुप्ते गोडबोले, आम्हाला दोघेही RD गुप्ते RD गोडबोले हे आम्हाला गृह्यात शिकवायला होते. त्यातले गुप्ते सर फिजिक्स अत्यंत सुंदर शिकवायचे आणि पर्वते सर होते. म्हणजे मी मुद्दाम अभ्यास न करता जायची, कसा विषय शिकवतात आणि मग घरी येऊन वाचायचं. कारण तो जो झगमगाट व्हायचा शिकवता शिकवता, तसं शिकवायला पाहिजे असं वाटतं. आणि त्यांनीच सांगितलं होतं 1, 2, 3 इन्फिनिटी हे पुस्तक गॅमावचं. फिजिक्स सांगावं मुलांना तर तसं सांगावं हे तिथे कळलं. मग मला फोंडके सरांचं सायन्स टुडे त्या वयात मिळालं नाही, मी फार लवकर जन्मले. पण नंतर सायन्स टुडे आलं आणि तीच गंमत पुढे चालू राहिली गॅमावची. असं लिहायला पाहिजे. आणि मी आत्ताच सांगत होते, विश्वकर्म्याची कार्यशाळा हा किती वेळा वाचलाय. तो पेपर फाटून जाईपर्यंत मी परत परत वाचला. कारण हे असं लिहायला पाहिजे असं तोपर्यंत मी लिहित नव्हते. कारण लिहायला स्थैर्य लागतं. मी रिव्ह्यू आर्टिकल्स लिहित होते, त्यांचं कौतुक होत होतं MD होईपर्यंत. लग्न झालं, 2 मुलं, वर्षभरात 2 मुलं झाली. आणि पहिल्या मुलाचा दुसरा वाढदिवस होता. माझे मिस्टर हेली, त्यांना डोळ्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं धक्का लागला की दृष्टी जाणार. घर माहीमला, प्रॅक्टिस घाटकोपरला. धक्का लागतोच, कितीतरी धक्के लागायचे. म्हणजे माझ्या असिस्टंट प्रोफेसरच्या पैशात आपलं संसार चालेल की नाही? चालेल, हा ठीक आहे. पण ज्या माणसाला वाचायला आवडतं त्याला डोळे जाणार हे सांगितलं. पुढे काय होणार? मी ब्रेल शिकायला सुरुवात केली आणि तेवढ्यात सौदी अरेबियातून आम्हाला घरी बोलावणं आलं. आम्ही अर्ज केला नव्हता. घरी बोलावणं आलं आणि हॉस्पिटलच्या आवारात राहायचे ही त्यांची अट होती, जी आम्हाला हवी होती. क्या बात आहे. म्हणून आम्ही तिथे गेलो. तिथे पैशाचं स्थैर्यही मिळालं त्यामुळे. कारण ह्यांना दृष्टी गेली तर काय होणार असं वाटत होतं. तिकडे सतत टांगती तलवार होती, त्यामुळे लेखन बिखन काही नाही. आणि तो देशही असा होता की जिथे लिहून पुस्तक म्हणून बघायला गेलं तर फक्त कुराण मिळत होतं. म्हणजे आम्ही ज्या गावात होतो तिथे फक्त कुराणाची पुस्तकं होती, बाकी कसलंही पुस्तक नाही. त्यामुळे एकमेकात शब्दांची गंमत, शब्दांचे खेळ करायचे.
जे काही घडलं ते मनातल्या मनात मैत्रिणीला सांगायचं, असं सुरू ठेवलं होतं. त्याच्यातून वाट काढता काढता शेवटी ते तो शाप जो होता तो खरा ठरला. म्हणजे नजरेसमोर दृष्टी जाणं म्हणजे काय ते. पण तोपर्यंत माझाच विद्यार्थी व्हिट्रिओरेटायनॉलॉजिस्ट झालेला होता. ओके. आम्ही एअरपोर्टवरून तडक ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो आणि त्याने बऱ्यापैकी दृष्टी परत दिली. त्यांना आपण एक टाळ्या वाजूया का? वाजूया. कारण काय मध्ये खूप चांगली गोष्ट आहे की लोकांना कळली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही फक्त हे करतो. हो हो हो. तर परितोष कामदार त्याचं नाव. तो अजूनही व्हिट्रिओरेटायनॉलॉजिस्ट म्हणून काम करतो. पण तेवढ्या काळात स्थैर्य नव्हतं, त्यामुळे लेखन झालं नाही. म्हणजे माझी रिव्ह्यू आर्टिकल्स वगैरे, आणि सौदी अरेबियात त्या खेड्यात आमच्या रिव्ह्यू आर्टिकल्स पब्लिश करणं शक्य नव्हतं. तर लेखन थांबलंच होतं त्या सगळ्या काळात. आणि हे झाल्यानंतर त्यानंतर माझे वडीलही त्याच वर्षी गेले. 97 सालची ही गोष्ट. माझे वडीलही गेले. तो सगळा धुमश्चक्रीचा काळ झाल्यानंतर 2008 मध्ये पुन्हा एकदा थोडी गडबड झाली घरात. आणि डोकं शांत ठेवायला म्हणून नुकतेच आम्ही बार्सिलोनाला कॉन्फरन्ससाठी जाऊन आलो होतो. मी त्या बार्सिलोना शहराबद्दल, मला शहर आवडलं होतं आणि ते प्रवास वर्णन लिहिलं. आणि सुधाकराला एकच प्याला सापडला. डोक्यात जे काही गोंधळ चालू होते, कारण एका डोळ्याचं रेटायनल डिटॅचमेंट झाली, दुसऱ्याची होऊ शकते, हेही डोक्यात सतत चालू असायचं. पुन्हा बाकीचे काही गोंधळ. लिहिताना मी सगळं विसरते, भान विसरून लिहिते. आणि आम्ही भान विसरून वाचतो. तर झिंग चढते त्याची मला. हे कळलं आणि मी लिहायला सुरुवात केली. आणि मग लिहायचं तर एवढ्या वर्षांचे अनुभव जे मनातल्या मनात मैत्रिणीला ऐकवत होते ते लिहून काढले. तेच ते सोन्याच्या धुराचे ठसके ते झाले. मॅडम काय आहे की पहिली गोष्ट म्हणे, याचा अर्थ आम्ही 2 लोकांचे आभार मानले पाहिजेत. कारण मी शाळेत गेलो होतो, माझं सगळं नको त्या कल्पना करण्यात गेलं. मी पंतप्रधान झालो तर याच्यावर मी निबंध 5 वेळा तरी लिहिलेला आहे. आयुष्यात कधी पंतप्रधान व्हायची शक्यता नाही. पण तुम्हाला जी पिंटो विलाचे जे शिक्षक मिळाले किंवा एक संधी म्हणतात त्याला एक प्रकारे झाली. आणि दुसरं बार्सिलोना शहर, ते पण तिथे खूपच वेगवेगळे आवडीनीचे जे काही वेगवेगळ्या इमारती आहेत किंवा काय आहेत त्या पण खूप वेगळं आहे ना सगळं. ते शहर नक्कीच वेगळं आहे, ते तुम्हाला वेगळेपणा द्यायला इन्स्पायर केलं. पण आता इथे पण आला. पण काय आहे की आपण म्हणतो तसं लिहिणं सोपं नाही. कारण मोठे मोठे शब्द वापरणं फार सोपं आहे. म्हणजे आमचं जी पिढी पोचली आहे ती राम गणेश गडकरांच्या हे नामलचं वाक्याने पोचलेली आहे. तुमच्या बाबतीत एकदम वेगळं घडलं. तर त्याच्यावरचे जे संस्कार आहेत ते असं सहज होत नाही. त्याला बरीच कष्ट विष्ट सगळं ज्याला म्हणतात ते आहे. ते जरा रिव्ह्यू आर्टिकल्स मी लिहित होते तेव्हा त्याच्यात ज्ञान ठासून भरावं लागत होतं. पण मला थोडी गंमत करायची सवय होती. मग कुठे इंचकेप रॉकची कविता घाल असं करून तेही रसाळ करायची पद्धत होती. पण मी शिकवतही होते. मी असोसिएट प्रोफेसर म्हणून KEMहून निघाले. KEMच्या मुलांना असली गंमत घेता यायची. तो काळ तो काळ. थॅलेसिमिया शिकवताना कारखान्यातले लोक संपावर गेले पण घरी नाही बसले. आले आणि त्यांनी फक्त उजव्या पायाचे बूट तयार केले. त्याच्यामुळे गिऱ्हाईकांना दोन्ही पायात उजव्या पायाचे बूट तरी घालावे लागले किंवा
दुसरे काहीतरी बूट तयार केलेले होते पूर्वीचे, त्यातले ह्याच्याबरोबर जोडीला घेऊन तसं भागवावं लागलं. नीट चालता येईना. पोरांना आवडलं ते. म्हणजे अल्फा किंवा बीटा होत नाही तयार, तर एकानेच चालवायचं किंवा आणखी गॅमा वगैरे घेऊन चालवायचं, हे मुलांना आवडलं. मायट्रल स्टेनॉसिस, गंजलेलं बिजागर, आणि ते दार ढकलून लावताना शेवटी एक खडाक्कन आवाज येतो. क्या बात आहे. मुलांना ते पटलं, आवडलं. आजही त्यांच्या डोक्यात ते असेल, मायट्रल स्टेनोसिस म्हणजे गंजलेलं दार, गंजलेलं बिजागर, हे डोक्यात खरंच राहतं तसं ऍक्च्युली. म्हणजे नंतर मी डी.वाय. पाटीलला गेले. हे तुम्ही म्हणालात ते डी.वाय. पाटीलच्या पहिल्या बॅचचे माझ्या 25शी झाली जेव्हा, तेव्हा त्यांच्यातल्या 5 जणांनी माझी नक्कल केली. नाही, आणि ते सत्य आहे. कारण मी ज्यावेळेला मेडिकल कॉलेजला होतो त्यावेळेला नेमकं काय लक्षात राहायचं तर खराब झालेलं लिव्हर, सिरोटिक लिव्हर म्हणजे नटमेग लिव्हर मध्ये असं आपल्याकडे खूप होतं. त्यामुळे ही कल्पना तुमची खूपच छान झाली. पुढं आपण पण डी.वाय. पाटीलच्या मुलांनी मला आणखी शिकवलं. डी.वाय. पाटीलला ऑनररी शिकवणारे बरेच होते. मी मन लावून KEMच्या प्रकारे लेक्चर सगळी अशी रांगेने झाली पाहिजेत अशी कष्ट घेतले त्याच्यावरती. तर उद्या पल्मनॉलॉजीचं लेक्चर आहे. आदल्या रात्री मला फोन यायचा, मॅडम मी उद्या येऊ शकत नाही, माझ्या हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम आहे, स्टाफ सगळा संपावर चाललाय, तर मी नाही घेऊ शकणार लेक्चर. मी रात्री जागायचं, लेक्चरची तयारी करायची आणि सकाळी जाऊन लेक्चर द्यायचं. असं वरचेवर व्हायला लागलं. म्हणजे मी आज पल्मनॉलॉजिस्ट, उद्या हेमॅटॉलॉजिस्ट, परवा रेडिओलॉजिस्ट, सगळी म्हणजे जॅक ऑफ ऑल. म्हणजे हे गाढव सगळी ओझी वाहत होतं. पण मास्टर ऑफ ऑल सुद्धा नाही, गाढवच होतं. पण त्याच्यात मला लेक्चरच्या मध्यावरती एकदा डुलकी लागली बोलता बोलता. माझा मुलांशी संवाद सतत चालू असायचा. तर लेक्चर संपल्या एक मुलगा आला, म्हणाला मॅडम माझंही असंच होतं. मी बोरिवलीच्या घरून निघतो, सकाळी डी.वाय. पाटीलला जातो, तिकडच्या गोष्टी करून दुपारी इथे येतो आणि मग इथे केसेस आणि इकडची लेक्चर्स. तर मला ह्या लेक्चर्समध्ये झोप येते आणि परत जाताना ट्रेनने घरी पोचेपर्यंत उशीर होतो. मग वाचन बिचन कसं करायचं. मग मी तशा मुलांना एकत्र घेतलं आणि आपण काय करूया मॅडम, जरा मजा करूया ना लेक्चरमध्ये, काहीतरी मजा आणूया. मग रात्रीचं लेक्चर तयार करताना ह्या मुलांना काहीतरी मजा येईल अशाच दृष्टीने मी वाचायला लागले आणि मला वाचताना मजा यायला लागली. क्या बात. आणि मग त्या मुलांना शिकवताना पुन्हा मी KEMच्या गोष्टी तशा सुरू केल्या. म्हणून त्या न्यूरोलॉजी शिकवताना मी वर्गात चक्क त्या पेशंट तो कसा चालेल, कसा बोलेल हे करून दाखवायची. म्हणून मुलांनी माझी तसली नक्कल करून दाखवली. आता सध्याचा डी.वाय. पाटीलचा डीन माझा विद्यार्थी आहे. हां, पण त्यानेच मला सांगितलं हे की त्या पहिल्या बॅचने हे असं केलं. पण एक गोष्ट आपण राहून जाते आपली, ते म्हणजे ज्या लोकसत्तातल्या सदराने किंवा तुम्ही जे काय छान छान लिहिता त्याचं पुस्तक ग्रंथालीने केलेलं आहे. माझी नेहमीची प्रथा अशी आहे की लेखकाने स्वतःच लोकांना ते पुस्तक दाखवावं. हे पुस्तक कृपया जरा लोकांना दाखवा, कारण लोकांनी हे वाचू दे, म्हणजे त्यांना कळेल की डॉक्टर उज्ज्वला दळवी इथं का बोलवलंय त्यांना. एक टाळ्या होऊ जाऊ. यात मॅडमनी खूप छान छान गोष्टी लिहिल्या. तुम्हाला असं वाटणारच नाहीत की आपण मेडिकलचं काही वाचतो, कारण आम्हाला दुर्दैवानं गोष्ट अशी सवय आहे,
डॉक्टर लोकांना सर्दी म्हटलं तर त्याची ॲलर्जी असते, म्हणजे ॲलर्जी हा शब्द त्यात आडायलाच लागतो. आणि दुसरं म्हणजे आम्ही त्याला ॲक्यूट कोरायझा म्हणतो, की कळायला कठीणच पडलं पाहिजे, समोरच्याला कन्फ्यूज झालाच पाहिजे, असं सगळं आमचं वातावरण असतं. नाही, मला काहीतरी मोठा आजार झालाय असं पेशंटला समाधान मिळतं. बरोबर. तर एनिवे तुम्ही आपलं पुढचं पेज सुरू ठेवूया. या सगळ्यामध्ये आता तर तुम्ही मागे बघितलं किंवा असं ठरवलं की काय करायचं आहे, तर 2008 साली तुम्ही सुरू केलं. मग त्याच्या अगोदर कोणातरी संस्कार, कोणातरी काहीतरी सतत होतच होतं. तर तुम्ही आम्हाला जरा गाईड करा ना, कारण मला स्वतःला सुद्धा असे मोठे मोठे शब्द वापरायला खूप आवडायला लागले हल्ली. तर थोडंसं जरा सोपं व्हायला पाहिजे. सोप्याची सवय तशी मी म्हटलं, आईने जे चार काढून टाकायला सांगितलं तसे कठीण शब्द. शांताबाईंचं एक पुस्तक वाचलं होतं मी, मोठी माणसं. त्याच्यात आचार्य अत्र्यांच्या बद्दल त्यांनी लिहिलंय. शांताबाईंना क्लिष्ट शब्द वापरायला आवडायचे. अत्र्यांनी त्यांना जवळजवळ छाती मारून ते शब्द काढून टाकायला लावले. ते फाडायचे त्यांचे लिहिलेले. नीट लिही, सोपं लिही. त्याच्यातून जर लोकांना पोचवायचं तर सोपं लिहिलं पाहिजे. बार्सिलोना लिहिलं तेव्हा आम्ही सौदी अरेबियात होतो. बरोबर इंजिनियर्स बहुतेक मराठी. त्यांना ते वाचून दाखवायला लागलो, माणसं झोपली. तेव्हा लक्षात आलं की ह्यांना आवडेल, कारण त्यांनी काही बार्सिलोना त्यावेळी पाहिलेलं नव्हतं. न बघता आवडेल तर ह्यांच्या डोळ्यासमोर उभं केलं पाहिजे ते, आणि ह्यांना झोप लागता नाही असं उभं केलं पाहिजे. म्हणजे डी.वाय. पाटीलचे विद्यार्थी आणि सौदीचे इंजिनियर्स सारखेच होते. मग त्यांच्यासाठी सोपं जे केलं मी आधी लिहिलेलं तसं, ह्याचं सोन्याच्या धुराचे ठसके हा देश सोपा करायचा होता. देश सोपा करताना भाषेची मजा मला घेता आली, शब्द फिरवून. पण विज्ञानाबद्दल, जेनेटिक्सबद्दल जेव्हा लिहायला लागले तशी भाषेची मजा केली तर कुठेतरी अर्थाचा अनर्थ होईल ही भीती होती. तरी ते सोपं करून, रसाळ करून सांगितलंच पाहिजे. म्हणून आधी मी माहितीपूर्ण लिहून काढलं, आणि मग प्रत्येक वाक्य जवळजवळ बदलून ते सोपं कसं करायचं. समोरचा माणूस झोपता नाही. मी डी.वाय. पाटीलचे विद्यार्थी आणि आमचे सौदीचे इंजिनियर्स डोळ्यासमोर आणत, ह्याने झोपतील का, ह्याने जागे राहतील का, असं करत ती वाक्य बदलली. लेख जवळजवळ 3 वेळा लिहिला. प्रत्येक लेख ठेवून दिला, डोक्यात घोळू दिला, आणि त्याच्यानंतर पुन्हा मध्ये मध्ये सुचायचं, इथे हे चालेल, ही अशी मजा केली तर चालेल, त्यांना झोपणार नाहीत, मग ती मजा करायची. म्हणजे एक प्रकारे बोलायला गेलं तर आपल्याकडे एक वाक्य आहे ना, मेहनत का फल मीठा होता है. तर तुमच्या बाबतीत म्हणाल तर मेहनत का फल सोपा होता है. हो, मेहनत का फल सोपा होता है. याच्यातले सुद्धा प्रत्येक लेख सुरुवातीला खूप माहिती गोळा करायची, अद्ययावत माहिती. जवळजवळ 100 जर्नल्स मधली माहिती गोळा. एकेका वाक्यासाठी मी 2 3 जर्नल्स कमीत कमी वाचलेली आहेत, आणि सगळी वाक्य तशी, म्हणजे प्रत्येक वाक्याला 3 तरी रेफरन्सेस आहेत वेगवेगळे. तसं सगळं गोळा करायचं, ते तसं माझ्यासाठी रिव्ह्यू आर्टिकल लिहायचं, आणि मग ते वाचकांच्यासाठी सोपं करायचं. खरंच कठीण आहे मॅडम. कारण आम्हाला कसं आहे माहिती आहे का, सवय आहे की जसं पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमध्ये कुठे कुठे रस्ता असतो ना, तसं आमचं बऱ्याचशा इंग्रजीमध्ये कुठे कुठे मराठी असतं. हे तर तसं सोपं नाही आहे सर करणं. बोला. सोपं नाहीच. आधी ते इंग्रजी असतं, पण इंग्रजीतून मराठीत पहिला माहितीपूर्ण लेख करायचा, आणि मग ते सुरुवातीला जे गोष्ट सांगते, अजिंक्य जंतू
आणि लाखो इथले गुरु ह्या 2 लेखांना मी ती सुरुवातीची गोष्ट किंवा मध्ये गोष्टी घातल्या नाहीत. मला वाचकांनी पत्र पाठवली, मॅडम तुम्ही ते जे सुरुवातीला घालता त्याने आम्हाला सिरियल बघतोय असं वाटायला लागतं आणि आम्ही पुढचा लेख वाचतो. तर तशी सिरियल तुमची चालू ठेवा. म्हटलं ठीक आहे. मला वाचकांनी खूप मदत ह्या सदरात. सतत पत्र यायची, ईमेल ॲड्रेस ते देत होते ते बरं झालं. सतत पत्र यायची आणि त्याप्रमाणे त्या सदराची शैली बदलत गेली माझी. त्यांनी मला शिकवून तयार केली ते पूर्ण होईपर्यंत. पण तुम्ही शिकायला तयार होता ते सगळ्यात महत्वाचं. शिकायला तयार असायलाच पाहिजे. शुभदा चौकर ही माझी मास्तरीण आहे. ती मला छड्या मारते शाब्दिक आणि हे बरोबर नाही, हे बदला. तिला एका नजरेत कळतं माझं काय चुकलंय ते. मलाही ते खटकत असतं थोडं, पण मी जाऊ दे ना म्हणते. शुभदा जाऊ दे ना म्हणत नाही, हे बदला. आणि मग ते बदलून दिलं, किती खुश असते. पण तिच्याकडून मी बरंच शिकले. म्हणजे बरेच गुरु आहेत, सगळं काय. हो हो हो. आता आमच्यासारख्यांना की जे कठीण लिहिण्यामध्ये जास्त समाधान मानतात, तर त्यांच्यासाठी, कारण मूळ कसं आहे की तुम्ही याला म्हणता हे भाषांतर नाहीये. भाषांतर अत्यंत क्लिष्टच असतं. कारण आपण पर्यायी शब्दाच्या मागे लागतो, त्याच्या अर्थाच्या मागे लागत नाही. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला शब्द बरोबर आणतो, शब्द होतो, पण वाक्य मात्र गडबड होते. म्हणजे ते म्हणतात ना, पु ल देशपांडे म्हणायचे आम्हाला व्याकरण आलं पण इंग्रजी आलं नाही, तशी आपली परिस्थिती होते. तर पुढं तर हे जे तुम्ही आता सांगत होता ते एखादी व्यक्ती समजा सायन्स, आता मी सायन्स लिहितो, पण माझं लिहिणं आणि तुम्हा दोघांचं लिहिणं याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हां, कारण माझ्या याच्यात हमखास इंग्रजी शब्द असतातच. म्हणजे जीन्सला जीन्सच म्हणतो मी, जनुक म्हणत नाही. नाही, काही इंग्रजी शब्द राहू द्यावे, कारण लोकांना आता प्रोटीन, लोकांना प्रथिन नाही कळत. अगदी बरोबर. त्यांना जे कळतं ते आपल्याला बोललं पाहिजे, तरच ते ऐकणार. म्हणजे दूरभाष म्हणण्यापेक्षा ते हो 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 क्लिष्ट मराठी शब्द देण्यापेक्षा त्यांच्या ओळखीचा इंग्रजी शब्द दिला की ते वाचत राहतात. नाही तर त्या शब्दाला अडतात आणि थांबवतात. लोक थांबवतातच. म्हणजे एक आजोबा, त्यांनी मला पत्र लिहिलं होतं, त्यावेळी ते आजोबा होते आणि मी त्या मानाने लहान होते. तर ते म्हणाले घरात एकच पुस्तक होतं आणि ते लोकप्रभा होतं. बाकीचं सगळं माझं वाचून झालं होतं. मी विज्ञान वाचत नाही कधी, कारण ते क्लिष्ट असतं. तेवढंच पुस्तक हाताशी होतं आणि मला तर वाचायचंच होतं, म्हणून मी विज्ञान सुद्धा वाचलं आणि आवडलं. म्हणजे तो त्यांना साक्षात्कार झाला की विज्ञान आवडू शकतं. हे डोक्यात मोठं पीस खोवलं मी की त्यांना माझ्यामुळे विज्ञान आवडलं. आणि ते खरं आहे, कारण आपल्याला, आपण ना असं क्लिष्ट लिहिणारे कवी अनेक आपल्याला माहीत असतात, पण मग शेवटी देणाऱ्याने देत जावे भावून जातं. हो, आणि साधं सोपं सरळ आहे आणि त्याच्यात केवढं मोठं सांगून गेले ते. बिलकुल, अगदी. पण हे सांगताना मोठे मोठे शब्द वापरून अधिक गोंधळ घालण्यापेक्षा त्याने अगदी साध्या शब्दात खूप सांगता येतं. अगदी बरोबर. आणि सोपं सांगण्यासाठी, म्हणजे आता लिहिताना सुद्धा मला जर एखादा विषय कळलेला नसला तर मला तो सोपा करून सांगता येत नाही. व्यवस्थित खोलात समजलेला असला तरच मी तो सगळं, ते ओरिजिनल जे काय वाचलेलं असतं ते बाजूला सारून माझ्या हातून तो वेगळा उमटला पाहिजे. जर तो तसा वेगळा उमटू शकला तर तो मला खरा समजला. बरोबर आहे, ते समजायला लागेल. कारण आमचं जे काय, आम्हाला मेडिकलमध्ये कमी मार्क मिळाले, त्यात मेडिकल न समजलेल्याच गोष्टी जास्त होत्या, म्हणून झाले. तुम्ही सतत स्वतःला कमी लेखताय हे बरोबर नाही. ओके, म्हणजे पेशंटना पण सांगाल का असो. तर मुद्दा काय की आता मला तुम्हाला थोडंसं अधिक जास्त खोलात शिरायचं आहे. तुमची मेमरी प्रचंड चांगली आहे.
तुम्हाला जे लिहिलंय वाचलंय ते तुम्ही बरोबर तुमचे लेखकपासून सगळं काही तुमच्या लक्षात आहे. आता याच्या पलीकडे असे काही विषय असतील की जे तुम्हाला सांगताना किंवा ते लिहिताना अगोदर जी पार्श्वभूमी तयार झाली त्याच्यानंतर थोडं वेगळं वेगळं होत गेलं आणि मग तुम्ही सांगितलं, तर 1-2-3 तरी उदाहरणं मला द्या की ज्या गोष्टी तुम्ही होत्या कठीण, जसं मगाशी तुम्ही 1-2 गोष्टी उदाहरणं दिलीत त्याची, ते सोपं करण्याची प्रोसेस हा जो प्रकार आहे ना तो मला कळू दे, म्हणून म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच कळू दे. कठीण एखादा विषय असतो, जीन्स मधला तुम्ही एखादा घ्या त्याच्यावर बोलू. म्हणजे जीन्स बद्दल बोलताना DNA आपलं पेशीमध्ये ठासून भरलेलं असतं. ते कुणीतरी लांब लचक नऊवारी साडी एखाद्या पिशवीत कोंबायची ठरवली तर ती कोंबणं अतिशय जड जातं. पण तिचाच जर पिळा केला तर तो त्या पेशीत कशाला, त्याच्या आतमधल्या त्या एवढ्याशा गाभ्यात केंद्रात त्याच्यातही तो व्यवस्थित बसवता येतो. आणि हे निसर्गाला केव्हाच कळलेलं आहे. ते तसे ते पिळे बसवलेले असतात. हे कसं बसवलं त्याच्यात हा विचार करताना तो पिळ्याचा पण अगदी तसंच्या तसं डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. जेव्हा आपण वॅटसन क्रिक्सचं मॉडेल बघतो त्यावेळेला त्यामध्ये तसंच सगळं तसंच आहे. अक्षरशः ते आपण ज्याला म्हणतो ना जिना पूर्वीचा असायचा होतो, त्याला पिळी दिल्यानंतर कसं होईल तसं ते असतं. गोल गोल दोरखंड पिळून पण दोरखंड सुद्धा ते जी दुकानात मिळते ना अशी ती घट्ट बांधलेली, ती एकदा उघडला तो दोरखंड की परत तसा होत नाही. बरोबर. पण निसर्ग तेही करतो, तीही मजा करतो. पण ते लोकांना समजलं. किंवा टेलोमियर हे शिवताना मारलेली गाठ, आणि ती प्रत्येक वेळी ती गाठ थोडी कापली जाते, दोरा थोडा तुकडा होतो, म्हणून तो टोकाचा तुकडा, टेलोमियर म्हणजे टोकाचा तुकडा, तो टोकाचा तुकडा थोडा थोडा प्रत्येक त्या क्रोमोसोमचा रंगसूत्राचा कमी कमी होत जातो. आणि तो जेव्हा संपतो तेव्हा त्या पेशीला पुन्हा विभाजन जमत नाही. म्हणजे तिचं विभाजन होण्याची क्षमता त्या प्रकारच्या पेशीची त्यावेळी संपली. टेलिमोर म्हणजे बेसिकली आपलं वय ज्या वेळेला एजिंग होतं त्या एजिंगशी त्याचा संबंध आहे. पण एजिंग होतं म्हणजे तो तुकडा कमी 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 होत संपतो. तर तो कमी होतो म्हणजे काय होतं, तर त्या धाग्याच्या शेवटी गाठ मारली जाते, ती गाठ कापून टाकली जाते. हे लोकांना कळतं. म्हणजे ते प्रत्येक वेळी थोडा 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 तो धागा कमी होणार. किती छान कल्पना. अशा आणखी काही? कारण मला मनापासून वाटतं की हे पुस्तक सगळ्या लोकांनी वाचायला पाहिजे आणि त्यासाठी थोड्या थोड्या कल्पना दिल्या की लोकांची उत्सुकता ताणली जाईल आणि लोक वाचतील. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणखी बऱ्याच तशा वापरल्या आहेत. 1-2-3 तरी येऊ देत बस. म्हणजे ऑक्सिजन ह्याचा जो फ्री ऑक्सिजन रॅडिकल्स, तर तो त्रास देतो, तर त्याला मोकाट सुटलेला प्राणवायू म्हटला की तो धिंगाणा घालतो आतमध्ये. क्या बात आहे. तो धिंगाणा घालतो. किंवा सूर्यकिरण कॅन्सर करतात, कॅन्सरला प्रोत्साहन देतात. म्हणजे ते भाले DNA पर्यंत खूप असतात. क्या बात आहे. आणि मग त्याच्यामुळे DNA मध्ये मोडतोड होते आणि म्हणून ह्या अशा गोष्टी. बरोबर. तर खरंच तुमचं कौतुक आहे. आता आपण एक काय काम करतो की हे गोष्ट, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिकल शास्त्र हे लोकांना जास्त जेवढाला कळायला लागतं त्यावेळेला ते सुद्धा आपल्या तब्येतीची जास्त चांगली काळजी घेतात. हा एक अनुभव आहे. तुम्हाला थोडं तरी का होईना त्या विषयाची माहिती असावी. म्हणजे तुम्ही गाडी घेताना थोडं तरी आतले कसं हे करतं, म्हणजे रस्त्यावर तुम्हाला उभं राहायला लागणार नाही आहे इथपर्यंत तरी तुम्हाला ती माहिती हवी. तसंच तुम्ही हे आमच्यासाठी खूप काही करतात. आता कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारूया का? आणि तुम्हाला स्वतःहून काही मी प्रश्न एखादा जो पुढे मागे झाला जे तुम्हाला स्वतःलाच काही बोलायचं आहे का, आणखीच काही सांगायचं आहे का? हो.
हे पुस्तक नुसती माहिती देण्यासाठी नव्हतं. म्हणजे ह्या पुस्तकाबद्दल लोकांनी मला वेगवेगळे त्याच्याबद्दल शेरे किंवा असं लोकांचे विचार त्याच्याबद्दलचे असे, तू भाषांतर चांगलं केलंस, हे एक. दुसरं, उज्ज्वला जी इसका ओरिजिनल तो कहीं पे होगा ना इंग्लिश में, वो हम पढ़ेंगे ना. म्हणजे मी कष्ट घेऊन मधमाशीसारखा अनेक ठिकाणाहून ज्ञानाचे पिंड गोळा करून त्याचा मध करून ह्याच्यात घातलाय, हे पोचत नाही लोकांपर्यंत. हे भाषांतर नव्हे, हे रूपांतरही नव्हे, हे कष्टाने तयार केलेले, मी चिमणीचे घासचे म्हटलं, ते कष्टाने तयार केलेले रसाळ चिमणीचे घास आहेत. आणि ते त्याचं ओरिजिनल वगैरे नाही. सोन्याच्या धुराचे ठसके लिहिताना गिरीश कुबेरांची पुस्तकं गाजत होती, मोह झाला होता वाचायचा. पण पुस्तक लिहून झाल्यानंतर वाचलं म्हणजे हिमालयाची सावली त्या माझ्या छोट्या पुस्तकावर पडता नाही, म्हणून नंतर वाचलं. तसं हे पुस्तक वाचताना त्याच्याबद्दलच कुठे रिव्ह्यू आर्टिकल आलेलं असलं, आधी नाही वाचायचं, माझं लिहून पुरं होऊ दे, मग ते वाचून माझा मुद्दा राहिलाय का एखादा तर तो त्याच्यातून घेईन मी आणि लिहीन. असं करून ते मुद्दाम लिहिलेलं आहे. असं लिहिलंय की नुसती माहिती देत नाहीये मी, तुम्ही विचार करा तुमच्या आजारपणाबद्दल, तुमच्या रोजच्या जगण्याबद्दल. प्रत्येक ठिकाणी डोकं चालवून ही खुर्ची ती पडत का नाही, ती जराशी तुटलेली असली तरी आणखी तुटत का नाही आहे मी बसले तरी, हा प्रत्येक वेळी प्रश्न डोक्यात बारक्या बारक्या गोष्टीत प्रश्नोत्तरं मनात चालू राहिली पाहिजेत. हे या पुस्तकाने द्यायचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे. पण काय होते, आकाशातून हे सफरचंद खाली पडली होती पूर्वी, हो, पण ते बघायला कोणातरी न्यूटनचा नजर लागते. हो, तसाच प्रश्न आहे हा. मला एक प्रश्न आत्ता तुमच्याशी बोलताना आत्ताच्या घडीला या क्षणी जाणवला. पहिल्यांदा तुम्हाला जे सोपं करायची सवय होती त्यामुळे शिक्षक म्हणून तुम्हाला एन्जॉयमेंट मिळाली का शिक्षक असल्यामुळे उलट झालं हो सोपं करण्यामध्ये? दोन्ही झालं. म्हणजे मी मुलांना शिकवण्यासाठी म्हणून माझ्या मनातही ते सोपं झालं, त्यामुळे मुलांच्या पर्यंतही ते सोपं पोचलं. पण माझं मलाच अधिक कळत गेलं विद्यार्थ्यांच्या. आणि माझा एक सनील रेगे नावाचा विद्यार्थी होता, माझ्याशी काही नातं नाही, पण एखादा मुद्दा मी वर्गात शिकवताना, डी.वाय. पाटीलला होता, एखादा मुद्दा मी वर्गात शिकवताना सांगितला आणि मुलांना तो नीट समजत नसला तर तो मागून म्हणायचा, मॅडम मी हा असा लक्षात ठेवतो. आणि मी सनीलकडून प्रत्येक वेळी तो शिकायची. म्हणजे कित्येकदा मी त्याला विचारायची, हे तू कसं लक्षात ठेवतो रे, आणि मग त्याच्याकडून मला मिळत गेलं. ही देवाणघेवाण असते. पेशंटसुद्धा जाता जाता शिकवून जातात. एका KM मध्ये एक बाई मध्यरात्री आल्या, अक्षरशः गुरासारख्या ओरडत होत्या, साधारण 50च्या बाई होत्या, डोकं दुखतं म्हणून. तर आम्ही पहिली पोस्ट करत होतो, ते आतमध्ये प्रेशर वाढलेलं असणार, LP करू नये वगैरे सगळं विसरून आम्ही LP केलं. त्याच्यात म्हणजे त्यांना बऱ्यापैकी जंतू ह्याच्यात ब्रेनच्या भोवती, मेंदूच्या भोवतालच्या पाण्यात जंतू भरपूर आहेत हे त्याच्यात कळलं. आमच्या नशिबाने बाईंना त्या लेंबर पंक्चरचा काही त्रास झाला नाही, होतो त्याच्यात, तो झाला नाही. औषधं वगैरे दिली, बाई बऱ्या झाल्या, पूर्ण बऱ्या झाल्या, ठणठणीत. पण त्यांच्या कानात एक किर्र आवाज चालू राहिला, कारण तिथपर्यंत ते पोचलेलं होतं. आणि तिथे बरं होताना थोडा वण झाला आणि त्यांच्या कानात एक आवाज सुरू राहिला. बाई म्हणाल्या, जेवण उत्तम झालं पण कणानं खारट झालं, तर कसं वाटतं?
तसं मला वाटतंय. वाव. ते पेशंटकडून सुद्धा शिकायला मिळतं. सौदीच्या पेशंट्सनी तर आम्हाला कितीतरी शिकवलं, कारण अडाणी लोक होते. त्यांची भाषा आम्हाला येत नव्हती. आम्हाला जी काय तुटपुंजी भाषा येत होती तेवढं त्याच्यात त्यांच्यापर्यंत पोचवायचं. तर ते कसं, तर आणि त्यांच्याकडे रक्ताचे आजार खूप असतात. तर सिकल सेल हे तुझी रक्तातली पेशी कोयतीसारखी झालेली आहे, ती एकमेकीत अडकतात त्या, आणि म्हणून गुठळी होते, हे माझ्या अरबीतून त्यांच्यापर्यंत पोचवून. पण त्यांनी हात वगैरे करून, म्हणजे तू असं म्हणतेस का, असं करून आमच्याकडून शिकून घेतलं. म्हणजे हावभाव सुद्धा त्यात आणायचे आणि भाषेच्या पलीकडे जाऊन हे इतकं सगळं पोचवायचं, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. क्या बात आहे. आणि हे खरंच कठीण आहे, कारण पहिली गोष्ट म्हणजे एका भाषेतला लहेजा जसाच्या तसा दुसऱ्या भाषेत पोचवायचा, हे एक खूप कठीण गोष्ट असते. तुम्ही सर खूप चांगलं त्याच्या बाबतीत केलेलं आहे, खूप छानपैकी सायन्स पोचवलं आहे. मला माहिती नाही त्याची अशी का समजूत व्हावी. मला तो विषयही माहिती आहे, पण मला ते कुठेही भाषांतर वाटलेलं नाही आहे. आणि याचं एक कारण म्हणजे उत्तम भाषांतर जे असतं, हे नाही आहे, पण उत्तम भाषांतर जे असतं त्यामध्ये केवळ एका भाषेतून दुसऱ्या भाषेतलं रूपांतर नसतं, एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीत केलं रूपांतर. क्या बात आहे. बरोबर आहे. अगदी. म्हणजे तोच मुद्दा मांडायचा तर आपल्या मातीतली उदाहरणं द्यायला हवीत. जेव्हा मला लोक विचारतात की इंग्रजीमध्ये अनेक पुस्तकं आहेत, तुम्ही इंग्रजीमध्ये का लिहित नाही, म्हटलं इंग्रजीमधली जी पुस्तकं आहेत तिथे त्यामध्ये एक प्रकारचं कल्चरल एलिनेशन आहे, सांस्कृतिक विभक्तपणा आहे. हो. कारण त्यांनी जी उदाहरणं दिलेली असतात ती कदाचित ग्रीक मायथॉलॉजीमधली असतील, त्यांच्या वाङ्मयातली असतील, शेक्सपियरची असतील, किंवा त्यांच्या नेहमीच्या परिचयातल्या भाषेतली असतील, ती आपल्याला माहिती नसतात. आणि ती माहिती नसल्यानंतर मग त्याच्यावरनं आपण तो कसा विषय समजून घ्यायचा. खरं. मग त्यासाठी आपल्याला आपल्या मातीतल्या, आपल्या संस्कृतीतल्या, पण त्याला साजेल अशा उदाहरणांची कास धरावी लागते. मला एक 2 मिनटं जर असतील तर. बोला की, जरूर. 1991 साली ऑल इंडिया रेडिओतर्फे एक प्रस्ताव आला होता. अमृतराव शिंदे त्यावेळेला डायरेक्टर जनरल होते, की मानवी उत्क्रांती या विषयावर एक सिरियल करायची, रेडिओ सिरियल. मग त्यासाठी सुरुवातीला त्यांनी त्यात काय काय विषय यायला पाहिजेत, म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीपासून ते 21व्या शतकापर्यंत मग कोणते कोणते विषय यायला हवेत. त्या प्रत्येक विषयातल्या तज्ज्ञांची एक कॉन्फरन्स घेतली, त्यांच्याकडनं कुठले मुद्दे यायला हवेत वगैरे सगळं. आणि हे झाल्यानंतर त्याचं आता रेडिओ सिरियलमध्येच रूपांतर करायचं. त्यासाठी एक समिती नेमली गेली, मी त्याचा अध्यक्ष होतो. तर आम्ही असा विचार केला की हे जर लोकांपर्यंत पोचवत असेल तर आपल्याला नाटुकल्यांचा फॉर्म घ्यायला हवा, व्याख्यानांचा नाही. आणि मग ती सिरियल जी मालिका जी होती ती मुख्यत्वे 8वी किंवा 7वी ते 11वी या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी होती. मग त्यासाठी 10 लाख विद्यार्थ्यांची नोंद केली गेली होती आणि 1 लाख शाळा. ते त्या मालिकेचे कॅप्टिव्ह ऑडियन्स बघून असे असणार होते. मग ते जर असतील तर या नाटकांमध्ये त्या मुलांचा सहभाग असायला हवा, त्या समवयस्क, म्हणजे ते आपलीच भाषा बोलताना समजायला हवं. दुसरं असं की त्यातलं जे विज्ञान जे सांगणार होते ते नेहमीच कोणतरी शिक्षक किंवा वडील किंवा असे असणार नाहीत, आई असेल किंवा ते मुलंही काही सांगतील, तुम्ही आता म्हणाल त्याप्रमाणे पेशंटही काही सांगतील. तर त्यावेळेला जी संहिता तयार केली जायची त्यासाठी बरेच वर्कशॉप झाले, त्या तपशिला जात नाही आता, पण मूळ संहिता हिंदीमध्ये केली जायची. पण ही मालिका संबंध देशभर चालवायची होती सगळ्या भाषांमधून. तर मग त्यांना सांगितलं की ही जी मूळ संहिता हिंदीमधली आता मराठीच करायची,
ते भाषांतर करायचं नाही, पुनर्लेखन करायचं, रिक्रिएशन करायचं. म्हणजे समजा तुम्ही तिथे कुतुब मिनारची काय उदाहरण दिलेलं असेल, तर मी इथलं कुठलं तरी मी एखादं काय बेबिका मकबरा म्हणा किंवा अजंठा रोडमधली लेणी म्हणा, त्यांचं उदाहरण द्या. तर हे रिक्रिएशन करणं आवश्यक असतं भाषांतरामध्ये. तसंही तुम्ही केलेलं नाही आहे. हे संपूर्ण स्वतंत्र लेखन आहे. तर मला वाटतं ते भाषांतर ज्यांनी केलं आहे असं त्यांची अतिशय गैरसमजूत झालेली असेल. हो हो. म्हणजे आमच्या वर्षी SSCला पहिला आलेला गिरीश पै, तो लार्सन अँड टुब्रोमध्ये वरती होता. तर तो हे लेख वाचून म्हणाला, उज्ज्वला, गायक जेव्हा सुंदर तान घेतो तेव्हा लोकांना सुंदर तान आहे आणि ती कुणासारखी तरी त्याने घेतली असं वाटतं. त्या तानेत त्याचा कित्येक वर्षांचा अभ्यास असतो गायनाचा. हे लोकांच्या लक्षात येत नाही. तुझ्या लेखांच्या बाबतीत तसं होतं ग. क्या बात आहे. आणि तुम्ही जे रूपांतर म्हटलं, एक पेशंट आठवली मला. विल्यम शेक्सपियर तिच्या नवऱ्याचं नाव. ब्लॅक कंट्रीमध्ये, इंग्लंडमध्ये होती ती माझी पेशंट. ती आणि तिचा नवरा हे ॲडमिट व्हायचे. नवरा डायबेटिक आणि तो सतत गोड खायचा, सगळे नियम धाब्यावर बसवायचा. आणि त्याला ॲडमिट केलं की ही अशी कोसळायचीच जवळजवळ थकून, म्हणून आम्ही तिलाही ॲडमिट करायचो. एका वॉर्डात किंवा एका हॉस्पिटलमध्ये जर त्यांना ठेवलं तर तो तिला सतत कामाला लावायचा. म्हणून आम्ही तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, शहराच्या दुसऱ्या टोकाला असं ॲडमिट करत होतो. पण ती तिथे बेचैन असायची, नाही ह्याची सेवा करायची, ह्याची सेवा करायची. एक दिवस मी म्हटलं, म्हणजे तिच्या मनात काय चाललं असेल, हा माणूस तिला इतका त्रास देतोय तरी सुद्धा ती त्याच्यासाठी इतकी जीवाचं रान करतीये. म्हटलं, तुला तरुणपणचा तो तुझे लाड करणारा असा आठवत असेल ना, म्हणून तू अशी वागतेस. ती म्हणाली, नाही, ही इंग्लंडमधली गोष्ट. नाही, मी तरुणपणी त्याला ओळखतच नव्हते. तो माझ्या नवऱ्याचा मित्र. तो आमच्याकडे आला आणि तो आजारी झाला, म्हणून नवऱ्याला इतका असा आपल्या हातून काहीतरी चुकलं आणि त्याला झालेलं आहे हे असं वाटत राहिलं. त्याच्यात माझा नवरा हार्ट अटॅकने गेला. जाताना मला सांगून गेला की तू ह्याला बघ, ह्याच्याशी लग्न कर. आणि माझ्यामुळे त्याला बहुतेक हे झालेलं आहे. अपराधी त्याला वाटत होतं नवऱ्याला. आणि त्याने मला जाता जाता हे सांगितलं, ह्याच्याशी लग्न कर आणि ह्याला सांभाळ. तर म्हणे त्याच्यावरती माझं जे प्रेम होतं, ह्याचं काम मी करत असले की मला तो दिसतो. क्या बात आहे. आणि ह्याचं काम मी नाही केलं की मला तो मनात तो अस्पष्ट होतो त्याची मूर्ती, म्हणून मी याचं काम करत राहते. हे इंग्लंडच्या पार्श्वभूमीवर हे बसत नाही आपल्या मनात. म्हणून ही गोष्ट मी लिहिली, कारण मला थरथरले मी जेव्हा त्यांनी हे सांगितलं तेव्हा. ही गोष्ट मी लिहिली, पण ती इंग्लंडच्या ह्याच्यात ती बसे ना, म्हणून मी ती मराठी केली आणि ती मराठी बरोबर बसली त्याच्यात. कारण मराठी एखादी सरूबाई नवऱ्यासाठी अशी झिजू शकते. एकदम बरोबर. आणि कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? भाषांतर आपण जेव्हा म्हणतो की बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया दिली की हे भाषांतर केलंय, पण असं वाटण्याचं मागचं कारण काय, त्याचा मी शोध घेतोय. म्हणजे असं का वाटावं, हे पुस्तक वाटताना ह्याचं म्हणजे काय बेसिकली काही इंग्रजीमधले लेखन त्याचं भाषांतर केलंय म्हणून. जस्ट आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड. माझा विचार सांगू? हा, मॅडम बोलतीलच या विषयावर. माझा विचार सांगतो की आपल्याकडे ना बऱ्याच लोकांना पटत नाही की स्वतंत्रपणे इतकं छान लेखन होऊ शकतं. हा एवढाच फक्त मला सुटलेली गोष्ट आहे. व्हेरी व्हेरी ॲस्टॉनिशिंग. तर मगापासून मी विचार करतोय. आता इव्हन डॉक्टर बाळ फंकेजवळ म्हणाले की हे भाषांतर नाहीये, हे त्यांनी सांगितलं. त्यांना जे वाटतं, मे बी सगळे त्यांच्या तितक्या हाईटचं ज्ञान बाकी त्यांचं नसेल, परंतु पुस्तक वाचताना
हे पुस्तक ओरिजिनल लिहिलेलं आहे, ओरिजिनल टॅलेंट त्याच्यामध्ये उतरलंय असं न वाटतं हे कुठून तरी कॉपी पेस्ट म्हणा किंवा कुठून तरी भाषांतर केलंय असं वाटण्यासारखं त्याच्यात काय असलं पाहिजे. आय एम जस्ट ट्राईंग टू परस्यू, कारण मी पुस्तक वाचलेलं नाहीये. एकच आता वाचायलाच पाहिजे ना ते पुस्तक, त्याशिवाय कळणार नाही. तर यातली गोष्ट अशी आहे की हल्ली आपल्याला फार कमी वेळेला पटतं की ह्याने कॉपी नाही केली, एखाद्या संगीतकाराने ट्यून कॉपी नाही केली आहे, हे आपल्याला पटायला किती जड जातं. तसंच थोडंसं असावं. मॅडम तुम्ही त्याच्यावर जरा एक्सप्लेनेशन द्या. लोकांना सवय झालेली आहे की भाषांतरित मध्यंतरी बरंच वैज्ञानिक लेखन जे झालं सरांच्या सारखं वेगळं ते, पण बरेच वर्तमानपत्रातली सदरं काही येतात त्यांच्यात वाचवत नाही ते. म्हणजे आपल्या किती आवडीचा विषय असला तरी ते वाचवत नाही, कारण ते कळतं हे भाषांतर आहे. कित्येक पुस्तकं निघाली आहेत वैज्ञानिक भाषांतरित असतात आणि त्याच्यावरून लोकांची समजूत झालेली की विज्ञान ना हे भाषांतरितच असतं. आणि मग हे मराठीतले अनुभव सांगतायत, इकडचे अनुभव आहेत ते तिकडे घडणं शक्य नाही वगैरे, इतकं डोकं चालवत नाहीत लोक. लोकांना मी मोठा हे लेखकाने सांगायचं नाही. तुम्ही काहीही करून वाचा, पण ते विज्ञान वाचा. एवढाच या पुस्तकाचा उद्देश आहे. विज्ञान वाचा, विचार करायला लागा, मग हळूहळू तुम्हाला कळेल हे भाषांतर नाहीये, पण आधी विचार करायला शिका. याच्या अनुषंगाने दुसरा पॉईंट सतीश मला जो म्हणजे आता त्या बोलत असताना डोक्यामध्ये आला की आपली पिढी आपल्यापेक्षा मॅडमची पिढी आपल्या आधीची आहे, आपल्यापेक्षा त्या वयाने मोठे आहेत की फार नाही तर एकदम तो आधीची पिढी वगैरे पर्यंत टाकू नकोस त्यांना. 5 वर्षांनी मोठी आहे मी तुमच्या. तर माझं म्हणणं आपले साधारणतः आपण सर्वांची शिक्षण मराठी भाषेत झालेली आहे. आजची आपल्या मुलं आपण ठीक आहे, काही जणांनी इंग्लिश मिडियममध्ये किंवा कॉन्व्हेंटमध्ये त्यांना थोडंसं मराठी अंडरस्टँडिंगचा इव्हन वी एक्सपिरियन्स की आपल्या मुलांना थोडा प्रॉब्लेम आहे, काही अवघड शब्द मराठी त्यांना कळत नाही, बाबा याचा अर्थ काय. आपल्या पिढीला तसं नसताना आपल्या पिढीच्या लोकांना तरी हे अशा पद्धतीचं भाषांतर वगैरे निदान त्या पिढीपर्यंत म्हणजे आपण म्हणजे आज जे साधारणतः 60 क्रॉस केलेली जी जनरेशन आहे त्यांना तरी अशी शंका याचं कारण नसावं असं मला वाटतं. नाही, त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आजची पिढी तू आता म्हणालास इंग्रजीच वाचते, इंग्रजीच सगळं करते, बरोबर आहे. पण दुर्दैव काय माहिती आहे का की त्यांना धड मराठी येत नाही, धड हिंदी येत नाही आणि धड इंग्लिशही येत नाही, अशी खरी परिस्थिती आहे. हां, एनिवेज तो विषय आपण वेगळीकडे जातो. तर मूळ मुद्दा काय आहे खरं सांगायचं तर शास्त्र इतकं सोपं होऊ शकतं जसं डॉक्टर फोडकेंनी केलं आहे किंवा मॅडमनी केलं आहे, हेच लोकांना पटत नाही. आपण जर आपल्या पिढीने जर रीडर्स डायजेस्टने एक पुस्तक काढलं होतं, 2 होती ती, आय एम जेन्स बॉडी अँड आय एम जॉन्स बॉडी, आठवतं सर? हो हो हो. या पुस्तकातून जेवढं मला मेडिसिन कळलं, ॲनाटॉमी फिजिओलॉजी कळलं, तेवढं मला ॲनाटॉमीचं एवढं जाडं मोठं पुस्तक घेऊन मला कळलं नव्हतं. दिस इज ट्रू, जे सत्य आहे ते सांगायला हरकत नाही. तर कसं असतं की सायन्स, आपल्याला सायन्स हा शब्द तू पटकन जरी विचार केलास तरी शास्त्र हा शब्द नाही येत, विज्ञान हा शब्द पटकन येत नाही. हे खरं आहे, कारण आपलं सगळं जी व्यक्तिमत्व आहे ते त्याच प्रकारे घडलेलं आहे. आपण जरी मराठीत घेतलं तरी आज सुद्धा मराठी माध्यमाच्या मुलांना सुद्धा इंग्रजी शब्दांची तू मोबाईल म्हटलास तर पटकन कळणार, पण अट्टहासानं मराठीकरण करायचा प्रयत्न केला, भ्रमणध्वनी ते अवघड होणार. मी स्वतःचं माझं डोकं भ्रमण करायला लागेल. हां, तर मला वाटतं आजचे आणखी काही कोणाचे प्रश्न नसतील. प्रश्न काही आहेत मनामध्ये, ते मला मॅडमना विचारायचे आहेत, 1-2-3 प्रश्न.
आपण बरीचशी चर्चा अनुवादित आहे का, भाषांतरित आहे का वगैरे, मला वाटतं खरं तर हे कोणाला पटवून सांगायची आवश्यकताच नाही आहे. हा चर्चेचा खरं मुद्दाच नाही आहे. जे अस्सल आहे, खणखणीत आहे, ते लोकांनी खरं तर वाचकांनी उचलून धरलेलंच आहे ऑलरेडी. लोकसत्तामधले लेख आहेत, महाराष्ट्र टाइम्स दाखवतो पहिल्यांदा, परत परत लोकांना हे वाचायला पाहिजे म्हणून. हो, तर मला असं वाटतं की तुम्ही श्रोत्यांना थोडंसं की हे पुस्तक तुम्हाला लिहावं, म्हणजे हे लेख आपण लिहावेत असं का वाटलं, आणि नेमके काय सूत्र आहे या पुस्तकातलं, कोणतं सूत्र घेऊन तुम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे? या सदराची सुरुवात जी झाली ती लोकांनी योग्य मेडिसिन, योग्य वैद्यकशास्त्र वापरावं, आणि कोणी शेजारच्या बाई औषध देत आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवून काहीतरी घेणं, हे असं करू नये. अंधश्रद्धा वगैरे ह्या गोष्टी बाजूला ठेवाव्या, ह्याच्यासाठी म्हणून ते सुरू झालं. आणि पहिले 3-4 लेख झाल्यानंतर वाचकांच्याकडून आम्हाला त्याच्याबद्दल सांगा, आम्हाला ह्या आजाराबद्दल सांगा, अशी मागणी यायला लागली. आणि मग वाचक इतकं मागतायत तर सांगूया ना त्यांना, म्हणजे समजायला लागलं तर ते नवं औषध घ्यायला लागतील, नव्या औषधात काय वेगळं आहे हे सांगूया. म्हणून त्यांना त्यांच्या आजाराबद्दल ज्याला हवंय त्याला सांगते. म्हणून एक लेख तसा होत गेला. थायरॉइडचं तर एक मुलगी अशीच जाता जाता म्हणाली, मला थायरॉइड आहे ना. माझ्या डोक्यात गेलं ते, थायरॉइड आहे ना म्हणजे असायलाच पाहिजे ते. आणि मग ते असायलाच पाहिजे तर विचारलेला थायरॉइड म्हणजे काय ते सांगूया. म्हणून त्या थायरॉइड काकू अशा काकूंबद्दल लिहिले. त्या या पुस्तकात सुरुवातीचे जे काही लेख आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आलेलंच आहे, पण नेहमीच आपण आता एक व्हॉट्सअप विद्यापीठ आपल्या प्रत्येकाच्याच हातात असतं आणि त्यावर अनेक आजारांवर आपण आपलं आरोग्य कसं चांगलं राखावं याच्यावरती अनेकविध उपाय येत असतात. आणि असंही आहे की काही जण त्याच्यावर प्रत्यक्षात ते कृतीतही आणतात. तर अशा एकूण वाचकांना, श्रोत्यांना तुम्ही एक अधिकारी व्यक्ती म्हणून, की तुमचा आतापर्यंत शिक्षण म्हणजे एक शिक्षकही राहिलेला आहात, विविध रुग्णांच्या संदर्भातला अनुभव आहे, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? म्हणजे हे पुस्तक वाचून त्यांनी वाचक म्हणजे व्हॉट्सअपवरती आपल्याला विविध आजारांवरती अनेक माहिती येत असते ना. हो, ऑथेंटिक असतेच असं नाही, त्याच्यावरती एक लेख आहे. हो, तर तुम्ही आता या निमित्ताने आपण यूट्यूबवरून आपल्याला अनेक श्रोते ऐकतायत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की ही अशी जी माहिती येत असते त्याच्यावर आपण कितपत विश्वास ठेवावा किंवा नेमकं काय करावं, कसा विचार करायचा तेही त्या लेखात सांगितलेलं आहे. काय खरं आणि काय खोटं, म्हणजे जेव्हा भावना प्रदान करतात ते यूट्यूबवरची माहिती रडारड फार असते. आणि नेमका आजार काय होतात, नेमकं औषध काय दिलं हे न सांगता ह्या डॉक्टरांनी आम्हाला बरं केलं, त्यांच्या औषधाने स्ट्रोक बरा होतो. आता स्ट्रोक आपण देखील काही दिवसांनी पेशंटला ते स्नायू ताठ होतात आणि चालता यायला लागतं. कधी कधी स्ट्रोक पूर्णपणे बराही होऊ शकतो, आपण होतो तो कुणाच्या औषधाने बरा होत नाही. पण त्याच्यासाठी जर नवं औषध घेतलं तर एकतर ताबडतोब ती गुठळी काढून टाकता येते तत्काळ गेले तर, आणि तो स्ट्रोक पूर्णपणे बरा करता येतो. किंवा फिजिओथेरपीने ते जे स्नायू गेलेले असतात ते व्यवस्थित करता येतात. तर हे असं प्रत्येक ठिकाणी नव्या औषधाने खरोखरच बरं केलं जातं. रडारड करून जे सांगितलेलं असतं आणि जिथे मुख्य काय केलं हे सांगितलेलं नसतं ते खरे नसतात. किंवा मी बरंच वाचलं, बराच रिसर्च केला आणि आम्ही हे ठरवतोय. रिसर्च आकडे घातलेले असतात. रिसर्च म्हणजे ते जसे रेफरन्सेसचे आकडे असतात पण रेफरन्सेस देत नाहीत. किंवा कुठल्या तरी मोठ्या माणसाचं नाव देतात, मोठ्या प्रोफेसरचं नाव देतात.
मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये असलेल्या प्रोफेसरचं नाव देतात. कित्येकदा तो माणूस आणि ती इन्स्टिट्यूट यांचा काही एकमेकांशी संबंध नसतो शोधत गेलं तर, किंवा रेफरन्स देतात खाली. जर तो उघडून बघितला तर त्याच्यात काही वेगळंच सांगितलेलं असतं. आणि मूळ हे थोडं त्याच्यावरती विचार करायला हवा. तो माणूस, आता जर तुम्ही व्हॉट्सॲप वाचता, तुम्ही गुगलही शोधू शकता. त्याच्यात जो माणूस सांगितलाय तो, ती इन्स्टिट्यूट, त्यांच्याकडे हा रिसर्च झालाय का, हे इतकं गुगलवर सहज मिळतं. तर ते शोधावं, किंवा तो खालचा रेफरन्स काय दिलाय तो बघावा. ह्याच्यातून कळतं की हे वरती जे काय सांगितलेलं आहे त्याचा आणि त्या माणसांचा, त्या नावांचा काही संबंध नाहीये. पण हे करण्यामागे काय उद्देश काय असेल किंवा युट्यूब बनवण्याचा, व्हिडिओ बनवण्याचा? काही जण नुसतेच दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते व्हिडिओ बनवतात. काही डॉक्टरांना स्वतःची प्रसिद्धी करायची असते आणि आहेत असे, म्हणजे त्यांची नावं दिलेली असतात आणि त्यांनी बरं केलं, त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडे गेल्यानंतर जे काही ते करतात ते म्हणजे त्याचे धोकेही असतात आणि ते आधी कळत नाही. ते रक्ताचं 25 रक्ताच्या बाटल्या चढवल्या, रक्तच तर आहे, त्याने काय त्रास होणार? त्याने एड्स होऊ शकतो, हेपॅटायटिस B, C होऊ शकतो, किंवा बाकी सुद्धा एवढं रक्त शरीरात गेलं परक्याचं की कित्येक इम्युनॉलॉजीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, किडनीला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पण लोकांना कळत नाही. ते जातात, ब्लड ट्रान्सफ्युजन्स घेतात स्ट्रोक बरा करायला, हार्ट अटॅक टाळायला, किंवा हा व्यायाम करा म्हणजे हार्ट अटॅक तुमचा बरा होईल हे सांगतात. आमच्याकडे या, आम्ही व्यायाम शिकवतो. म्हणजे त्यांच्याकडे जातात लोक, पैसे देतात, आणि तो जो व्यायाम सांगत असतात तो केव्हा करायचा असतो? जेव्हा हार्ट अटॅक कित्येक कोसांवरती कितीतरी दूर असतो आपल्यापासून, तेव्हा करायचा व्यायाम असतो तो. जेव्हा आता उद्या हार्ट अटॅक येईल असं झालेलं असतं तेव्हा सर्जरीच पाहिजे असते. त्यावेळी तो व्यायाम सुरू करायचा नसतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे, तुम्ही BMW विकत घेतल्यानंतर कोपऱ्यावर असलेल्या मळकट कपडे घातलेल्या मेकॅनिककडे जाल का, हे आपणच विचार करायचा आहे. माहितीचा खजिना इंटरनेटच्या जालामुळं प्रचंड मोठा झालेला आहे. पण आता आपली जबाबदारी आहे की काय नेमकं वेचायचं, काय नेमकं बघायचं. आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट, निसर्गाने प्रत्येक माणूस वेगळा बनवला आहे, त्याच्या आजाराची रेंजही वेगळी बनवली. त्यामुळे शेवटी त्या तज्ज्ञाकडून ते शोधून घ्यायला पाहिजे, हे मात्र नक्की आहे. डॉक्टरांना दाखवल्याशिवाय तुम्ही प्लीज स्वतःच्या हातात काही घेऊ नका. कारण जसं तुम्ही घरातल्या सगळ्या इलेक्ट्रिकच्या गोष्टी तुम्ही स्वतः रिपेअर करणार नाही, त्या माणसाला बोलवाल, तसंच तुमच्या प्रकृतीला सुद्धा त्या व्यक्तीला बोलवायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. नाहीतर आपलं नुकसान आहे. हा महत्वाची गोष्ट. आणि हे त्या लेखात सांगितलंय, म्हणजे कसं खरं खोटं कसं ओळखायचं, त्याच्यासाठी कुठे जाऊन वाचायचं, ते रेफरन्सेस पण दिलेले आहेत. आणि आणखी एक या पुस्तकाबद्दल सांगायचं होतं. ह्याच्यात नेहमीच्या आजारांच्या बद्दल फार न बोलता कोपऱ्यातले ज्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, पण ज्यांच्यावरती विचार केला, ज्यांना ट्रीटमेंट मिळाली तर आयुष्य बदलू शकेल, आयुष्याचं भलं होऊ शकेल, अशा आजारांच्या बद्दल संत सुधाकर म्हणून एक आहे. ते म्हणजे ते काही माणसांना डोळ्यासमोर ठेवून तो लिहिलेला आहे. ते व्यसन असतं, लोकांच्यासाठी लोकांचं भलं करायचं. मग माझं काही का होईना, ते लोकांसाठी झिजत राहतात, घरादाराचं वाटोळं करतात अक्षरशः. ती एरिन ब्रोकोविच, तिच्यावरती सिनेमा आला, तिच्या विजयांवरती सिनेमा आला, पण तिला त्याची झिंग चढली, नशा चढली, आणि मग तिच्या आयुष्याचं काय झालं हे कोणी सांगत नाही. आणि तिला आदर्श मानून अनेक लोक तसे वागायला लागतात.
आणि जशी दारूचं व्यसन लागण्यासाठी एक पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व तसं असावं लागतं, असं काही लोकांचं तसं व्यक्तिमत्व असतं. त्यांना कलच असतो त्यांच्याकडे ही असली व्यसनं लागायचा. काही लोकांना विकतच घ्यायची, भरमसाठ विकत घेतात गोष्टी आणि मग त्याचा काही फायदा नसतो. कर्ज झालं तरी विकत घेत राहतात. ते एक व्यसन आहे. लोकांचं भलं करणं हे एक व्यसन आहे. तर किंवा मी लिहितो म्हणून लिहितच राहायचं हे सुद्धा व्यसन आहे. ग्रंथालीला चांगलंच माहिती आहे ते. एनिवे, आपण मगाशीच बोलताना एक गोष्टचा रेफरन्स आला होता, तो म्हणजे संगीताचा रेफरन्स आला होता मगाशी. एखादा पट्टीचे गायक भीमसेन जोशी असेल, किशोरी आमोणकर असतील, एकच राग गाताना त्याचा खयाल जेवढ्याला करतात तेवढा त्यांचे स्वतःचे विचार त्यामध्ये येत असतात. कितीही चांगला असला, कितीही सुंदर रंगला तरी त्या खयालचा शेवटी कुठेतरी एक दिवस मध्ये थांबावं लागतं गायकाला. त्या अपरिहार्यपणे आजची मुलाखत आपल्याला इथे थांबवावी लागते. अर्थात तुम्ही मुलाखत थांबवावी लागते, कारण सांगण्यासारखं तुमच्याकडे खूप आहे, ऐकण्यासारखं आमच्याकडे पण खूप आहे, पण सगळ्यांना आता 9-12ची लोकल पकडायची आहे. हा अपरिहार्यपणा आहे, म्हणून आम्ही थांबतो. एक गोष्ट जाता जाता सांगतो, मलाही तुमच्याकडून खूप शिकायला मिळालं. इतकी वर्ष प्रॅक्टिस, आम्ही त्याला अजूनही शब्द प्रॅक्टिस वापरतो कारण आम्ही अजून परफेक्ट झालेलो नसतो. त्यामुळे ते जे प्रॅक्टिस आहे ते आम्ही इतकी वर्ष केल्यानंतर सुद्धा नवं शिकायला मिळणं, आणि ते इतकं साधं सोपं. तुमच्या या पुस्तकातून, तुमच्या त्या लेखांमधून मी माझ्या अनेक पेशंटना चांगलं केलं आहे. त्याबद्दल जाहीरपणे सगळ्यांना सांगतो, आपण यांचे आभार मानूया. एक कडकडाट होऊन जाऊ दे टाळ्यांचा आणि इथेच थांबू.